सभेच्या शेवटी अध्यक्ष श्री राजेश शिर्के यांनी संस्थेचा कामकाजाचा संपूर्ण आढावा सांगून सभासदांच्या सूचना संचालक मंडळ अंमलात आणतील अशी ग्वाही देऊन उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे, सभासद, बंधू भगिनी, दैनंदिन व मासिक ठेव प्रतिनिधी, कर्मचारी वर्ग यांचे आभार मानले. यानंतर मी अध्यक्ष साहेबांना विनंती करतो, आपण या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष भाषण करावे म्हणून विनंती करतो. हॅलो हॅलो हॅलो. श्री जननी कोटेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या 21व्या वार्षिक सभेला उपस्थित असलेले आजच्या या सभेच्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे आपली जी शिवाजीनगरची जैन बँक आहे, या जैन बँकेचे उपाध्यक्ष माझे मित्र माननीय नंदकुमार ॲडव्होकेट नंदकुमार भोळेसाहेब हे आज आपल्या या वर्षी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. तसेच व्यासपीठावर बसलेले आपले सर्व संचालक, माझे मित्र या संस्थेचे उपाध्यक्ष भास्कर पालांडे, या संस्थेचे सचिव काशीनाथ बडे, तसेच ह्या संस्थेचे ज्येष्ठ संचालक आणि आम्हा सर्वांचे मार्गदर्शक मनोहर घुगे म्हणजे घुगे अण्णा. त्याच्यानंतर आज गेली 21 वर्ष आपल्याबरोबर आपण जेव्हापासून इथे ही संस्था आणली त्या आल्यापासून आपल्याबरोबर जोडलेले या संस्थेचे ऑडिटर म्हणजे आपले जे काय मार्गदर्शक आहेत ही संस्था पुढे नेताना, ते आमचे अरविंद भेरे साहेब, आमच्या संस्थेचे संचालक नंदकुमार माने, नारायणराव जाधव, तसेच डॉक्टर येवले साहेब, आमच्या संचालिका सुप्रियाताई घाग, या तसेच पल्लवी प्रताप कदम, या जैन बँकेचा आपला कारभार तुम्हाला माहिती आहे. आपण जरी पतपेढी चालवत असू तरी आपला कारभार जैन बँकेत आहे, मॅक्झिमम सगळा कारभार. आणि त्यानिमित्ताने त्या बँकेच्या मॅनेजर आपल्या सपकाळ मॅडम आज या कार्यक्रमाला आपल्या वार्षिक सभेला उपस्थित आहेत. तसेच समोर बसलेले दरवर्षी ज्यांच्याकडून जे आपल्याला मोलाचं मार्गदर्शन मिळतं ते आपले सगळ्यांची नावं आता भरपूर जण आहेत. आपण नेहमी ते येतात आणि त्यांचं पाठीशी नेहमी आमचे दातकेळे महाराज, आमचे केरूभाऊ बोराडे दादा, दिनकर बोराडे, त्याच्यानंतर आमचे पोलीस इन्स्पेक्टर गंगावणे साहेब, त्यांचाही नेहमी मार्गदर्शन असतं. समोर बसलेले सर्वच जण, आता नावं घेत नाही, वेळ झालेला आहे कारण आपल्याला अजून सभा ही टायमात संपवायची आहे. आणि या सभेला महत्त्वाचं म्हणजे उपस्थित असलेले सर्व आमच्या विभागातील या संस्थेचे सदस्य आणि सगळे सत्कारमूर्ती. काही जणांनी सरकारी खात्यात प्रायव्हेटमध्ये आपली सेवा केलेली आहे आणि उत्तमरित्या सेवा करून ते रिटायर झालेले आहेत. आज त्यांचाही दरवर्षी आपण करतो. यावर्षीचे सर्व सत्कारमूर्ती, संस्थेचे सर्व हितचिंतक, सभासद आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिला सभासद, आज या संस्थेचा अध्यक्ष म्हणून माझ्यावर जी जिम्मेदारी गेली, खरं म्हणजे या संस्थेचं काम आपल्याला सर्वांना माहिती आहे. आपण 2009ला आपण ही संस्था आपल्या ताब्यात घेतली आणि त्यावेळेला आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण 2.5 लाख रुपये ही लॉसमध्ये होते आणि ते भरून
आपण ही संस्था आणली. का आणली तर त्याचं मी जवळजवळ तुम्हाला सांगतो आज 90 सालापासून या राजकारणात होतो, परंतु माझ्या मनात एक खंत होती की माझा जो भाग आहे, मी भोळेसाहेबांना एवढंच सांगेन की मी जेव्हा लक्ष्मीनगरला राहायला गेलो, सर्व काही ज्येष्ठ सभासद सांगितले तर 4-5 संस्था आहेत, परंतु थोडं त्यावेळी जे काही पक्षीय राजकारण चालायचं आणि ते नेहमी थोडंसं मला एक कार्यकर्ता म्हणून खटकायचं. आणि त्यावेळी नेहमी असायचं की मी एक संस्था जर असती राजकारणात, मी आल्यानंतर 2000 साली निवडून आलो आणि त्याच्यानंतर माझं लक्ष होतं की एखादी संस्था आपल्याला आपल्या नागरिकांसाठी, आपल्या जे काय माझ्या महालक्ष्मीनगरमधील सर्व स्लमची वस्ती म्हणजे चाळीची वस्ती आहे, आज 2500 घरं आहेत आणि त्यांची तरी मी सोय करावी. आणि हा काही योग येत नव्हता, परंतु तसा योग 2008-9 साली तो आला आणि मी ती संस्था घ्यायची वेळ आली आणि आम्ही ती आणली. आणि त्यावेळेला जे काय माझ्याबरोबर आम्ही जे काय माझे सहकारी घेतले आणि आस्ती करत 2-3 वर्षाचा तुम्ही हा आलेख बघितला असाल तर सुरुवातच नव्हती. खरी सुरुवात आमची 12-13 पासूनच खरी पतसंस्थेची सुरुवात झालेली आहे. आणि ती सुरुवात झाल्याच्या नंतर आम्ही कुठल्याही परिस्थितीत मागे वळून पाहिलं नाही. तसेच मी आत्ता तुम्हाला बोललो की तुमचं आज तुम्ही मला वाटतं मी 32-33 वर्षापासून आपल्याला भोळेसाहेब तुम्हाला मी ओळखतो आहे. मी 87 साली जेव्हा इकडे आलो, 87 साली, तेव्हा मला वाटतं 18-19 वर्षाचा होतो. तर त्यावेळेला देसाई साहेबांची जसं आपली आज ही संस्था आहे तसं त्याच पद्धतीने ही जैन बँक तेव्हा ह्या भागात, आपल्या पूर्वेच्या भागात मला वाटतं जैन बँक हा मोठा आधार होता आपल्या इथल्या या संपूर्ण परिसराला पूर्वेच्या. आणि त्यांची त्यावेळेची वाटचाल मी बघितली आणि ती शाखा आपल्या ह्या बॉम्बे भविष्यात इथे जैन बँकेचा कारभार चालत होता. आता जैन बँक आपली मला वाटतं 5 ते 10 ठिकाणी तिच्या शाखा आहेत आणि हजारो कोटीमध्ये गेली. पण 87 साली एक साधी संस्था कशी वरती आणली ती मेहनत आम्ही बघितलेली आहे. तुमच्या इतकं काय करता येणार, पण आम्ही थोडंसं तुम्ही एक थोडासा प्रयत्न आम्ही करायचा प्रयत्न करतो आहे. आणि ह्या भागातील सर्व नागरिक, आमचे सर्व रहिवासी आणि या संस्थेचे हितचिंतक सभासद त्याला साथ देत आहेत. आणि मला वाटतं माझा एखाद्याचा हेतू जर शुद्ध असेल तर ह्या गोष्टी घडत जातात. माझं राजकीय आयुष्य, मी काय होतो किंवा माझं काय हे आहे ते आपल्याला अनेकदा सांगितलेलं आहे, परंतु माझा विचार जो होता की माझा जो हेतू शुद्ध होता आणि त्या गोष्टी ईश्वराने माझ्याकडून माझ्या त्या हातून होत आहेत. मी राजकारणात आल्याच्या नंतर मला वाटायचं की खरोखरच माझे जे काही कार्यकर्ते होते, अगदी गव्हर्नमेंट सर्वंटसुद्धा, त्यांनासुद्धा एखादी संस्था लोन द्यायची, उभी करायची नाही. म्हणजे ते काही कारण सांगून अरे हा राजू शिर्केबरोबर दिसतोय, फक्त एवढंच बघायचं पक्षीय राजकारण. परंतु मी आजही तुम्हाला सांगतो, आज आम्ही आता जवळजवळ 17-22 लाखाचा आज या मागच्या वर्षीपर्यंत व्यवहार झाला आहे, परंतु आज मितीला आम्ही 20 कोटीपर्यंत पोचलो आहे. मला वाटतं ह्या वर्षी मोठा मार्चपर्यंत आपल्याला हे वर्ष आहे, उच्चांक होणार आहे. आणि ह्या वर्षी जरी आपली संस्था अतिशय मजबूत जरी असली, अजून आपण मजबूत झालो असतो, परंतु मला आता आपण सर्व सभासद जमलेलात, आपण जरी काही जणांनी अहवालात लक्ष नाही टाकलं तरी आपली मुलं किंवा आपल्या मुली, आपल्या घरातलं प्रत्येक माणूस चांगले शिकलेले आहेत, ग्रॅज्युएट झालेले आहेत. आपण हा अहवाल आपल्या ठेवी, जेव्हा मेहनतीची कमाई जेव्हा आमच्यावर संचालक मंडळावर विश्वास टाकताना ठेवता, तेव्हा आपण ते बघितलं पाहिजे. मी तुम्हाला जरी अहवाल नाही आला तरी तुम्ही त्या मुलांना सांगितलं पाहिजे, बघ रे बाबा यांचं काय चाललं आहे, वर्षभर यांनी काय केलं आहे. आणि जास्त न बघता हे शेवटचं मला वाटतं एक पान आहे 17 नंबरचं, तर ते तरी उघडून बघितलं पाहिजे. ते तर सरळ आहे. जे काय आम्ही वर्षभरात काय त्याचं चांगलं वाईट केलं आहे त्याचा सर्व आलेख या पानावर आलेलं आहे. जरी आम्ही आज पाहुणे म्हणून आमच्याकडं आज आम्हाला लाभलेले आहेत, आज जैन बँकेचे उपाध्यक्ष आहेत आणि ते आज आपल्याला यावर्षी पाहुणेला म्हणून लाभलेले आहेत. हजारो कोटीची त्यांनी आज एका संस्थेला बँकेत रूपांतर झालं आहे. मी माझ्या डोळ्यांनी 40 वर्षात बघतोय, जो 38-40 वर्षात. आणि ते आज आपल्याला या सभेला त्यांनी मार्गदर्शन केलेलं, अतिशय मोलाचं काही सूचना त्यांनी केलेल्या आहेत. तर हे करत असताना मी खरोखर मनापासून सांगतो की हा जो मला वाटतं एक कोरोनापर्यंत 2021पर्यंत आम्ही 0% NPA 12-13 वर्ष आमचं जे काय वसुलीचं प्रमाण होतं ते 0% होतं. आम्ही आजपर्यंतसुद्धा आम्ही कोणतीही अजून 101ची कारवाई झाली नाही, पण आता आम्ही त्या मार्गाने लागलेलो आहेत.
कारण हा जो आपण सांगितलं की 7.45 हा थोडासा जो आकडा आहे तो मलाही खटकतो, आम्हाला सर्व संचालकांना खटकतो. मी आपल्या सर्वांना सभासदांना ग्वाही देतो की नक्कीच आपण ह्या वर्षी त्याला परत ज्या पद्धतीने आपण होतो त्याला आणायचं. आम्ही ऑडिटर साहेबांना पण आश्वासन दिलेलं आहे की आम्ही ते नक्की पूर्ण करू. कारण ही संस्था साहेब हे जरी 7.45 जरी असेल तरी आम्ही कुठलंही कर्ज हे थकीत होणार नाही की ते सिक्युरिटी त्याची घेतलेली आहे असं एकही कर्ज नाही की आम्ही ते दिलेलं नाही. परंतु थोडंसं जरी हा आकडा आम्हाला खटकतोय आणि तो नक्कीच आम्ही त्याला झालं आहे, आता ते कवर होईल या वर्षीच्या अहवालात आले, परंतु मला वाटतं 4 ते 5% की कदाचित 2-3% पण येईल. कारण आपली संस्थेचं काय करतोय ते तुम्हाला सांगितलं गेलेलं बरं असतं आणि आपल्याला माहिती पाहिजे. कारण दुसरी गोष्ट जी काय मंडळी आमच्याबरोबर आहे, आम्ही अतिशय तज्ज्ञ आणि चांगल्या बरोबर माझ्या जे काही सहकारी घेतलेले आहेत ते अतिशय चांगले आहेत आणि सर्व विचार करून या संस्थेचा फायदा बघून की आज लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे. आज 15-16 वर्ष जो आम्ही कारभार करतो आहे तो एकदम पारदर्शकपणे करतो आहे. सर्वांना माहीत आहे की इथलं एखादा जर चांगला सदस्य असेल तर तो त्याची व्यवस्था आम्ही कशी करतो, त्याला किती मान दिला जातो, तर ते आपण करतो आहे. परंतु भरपूरसे माणसं आहेत आपल्याला, आपण सांगितलं की आम्ही थोडंसं आपल्याला आता मगाशी पलीकडून आमचा तो तानाजी कांबळे म्हणून इकडं गेला की मला माहिती नाही, परंतु आपल्याला अजून डेली कलेक्शनसुद्धा करायचं आहे. आपण ते वाढवायची जरुरी आहे आणि आपल्याला आपल्या सभासदांनासुद्धा विनंती करतो, पूर्वेचे आहे पश्चिमेचे आहे, की आपल्याला डेली कलेक्शन करणं गरजेचं आहे. तसेच आपण मगाशी आपण सूचना केली साहेब की आपलं फुल टाईम चाललं पाहिजे, तर तशी ह्या वर्षी आम्ही भरपूरसे 1-2 आता थोडंसं या दसराच्या नंतर आम्ही सर्व संचालक मंडळ धोरणात्मक निर्णय घेऊन आमची संस्था पूर्ण दिवस कशी चालेल, आमचा कर्मचारी वर्ग, थोडं वसुली आणि काही लोकांना आता आम्ही हे समजा पर्सनल लोन आणि मॉर्गेज लोन देतो आहे, परंतु आम्ही थोडंसं वाहनांना लोन देणं किंवा सोनं तारण कर्जाची सोय करणं ह्याची नक्की आम्ही व्यवस्था करू आणि आपल्या सभासदांना त्या एक ज्या काही सोयी आहेत त्या थोडंसं गैरसोय होते ती देण्याचा प्रयत्न करू. तसेच आज आम्ही सर्वांना मी आश्वासन दिले की इमारत निधी आपण भरपूरशा जणांनी सूचना केली, आपण थोडा त्रास घेत आहे की वरती जायचा, पण आम्ही तोसुद्धा विचार करणार आहे की ती इमारत जी आपली आहे ती आपल्याला खाली कसं आपल्याला कार्यालय होईल आणि आपल्याकडं जो निधी आहे तो आपण व्यवस्थित आपली संस्था चांगल्या कंडिशनमध्ये येण्यासाठी आज आपले जे काय 80-85 लाख रुपये फिक्समध्ये आहेत त्याच्यापासून आपल्याला मला वाटतं 5 ते 6 लाख रुपये दरवर्षी व्याज येते. आणि एवढं करत असताना आत्ताची पण संस्था आहे साहेब, ती पण आम्ही संस्था सर्व म्हणजे आम्ही कर्मचारी सोडून किंवा संचालक मंडळ सोडून आम्ही जे काही सभासद आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही एअर कंडिशनची सोय केलेली आहे. म्हणजे त्याच्यातसुद्धा असं आम्ही केलेलं नाही की आम्ही हे केले, परंतु एक संस्थेचं चांगलं कार्यालय असं आपण बोललात की संस्थेचे काही ठेवी आहेत ते आपण मला आत्ताच आम्ही मागच्या महिन्यात ऑडिटर आपले बेरे साहेबांशी चर्चा केलेली आहे की आपल्याला काही सूचना त्यांनी पण केलेल्या आहेत की आपल्याकडे एवढा निधी आहे की संस्थेचा कसा फायदा होईल, आपण म्युच्युअल फंडात वगैरे कशी त्याची गुंतवणूक करू शकतो काय, त्याच्याबद्दल त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन आपणही केलेलं आहे. तर नक्की त्याची आपली सूचना आम्ही अंमलात आणू आणि ही संस्था उत्तर कशी वाढेल त्याचा प्रयत्न करू. कारण आज आपल्याला माहीत आहे की जवळजवळ आज आपला 15 वर्षापूर्वी आपल्याकडे रुपया नसताना आपण राखीव निधी आणि स्वनिधी मिळून आज आपण जवळजवळ 3-1 कोटी रुपये आपले म्हणजे आज संस्थेची आज ही आपली स्वतःची एक रक्कम आहे. तर आपण विश्वास टाकला तर आम्ही त्याच्यात अजून कशी वाढ होईल आणि आपली संस्था एकदम चांगल्या भक्कम परिस्थितीत येईल. मी हे इथं 15 वर्ष 20 वर्ष कधी इंटरेस्ट नसला तरी घेतला तर मी बघतोय आज मलासुद्धा वाटतं की ही साहेबांनी आज भोळे साहेबांनी सांगितलं की आज मला वाटतं 200 नागरिक इथं सभासद उपस्थित आहेत, परंतु मला वाटतं आपण जास्तीत जास्त कमीत कमी पुढच्या वेळेला 400-500 तरी 1500पैकी आले पाहिजेत. कारण तुम्ही जेव्हा याल तेव्हा आम्हाला पण वाटेल आम्ही काहीतरी केलं आहे त्याचं हे नागरिक म्हणजे आपले सर्व सभासद त्याला दाद देत आहेत. आणि जेव्हा तुम्ही जर आलात तर आम्हालासुद्धा आमच्यावर अंकुश राहील की नाही आपले जे काही सभासद आहेत त्यांचं आपल्यावरती लक्ष आहे आणि ते आपल्याकडं आपल्या सभेला येत आहेत. मी बघितलेलं आहे 50-100 कोटीच्या संस्था असतात त्यांच्यासुद्धा सभेला एवढी गर्दी नसते,
परंतु आज आपण थोडं पावसाचं कारण आहे, थोडं संध्याकाळचा टाईम आहे, आपण आलात आणि तरी जरी उपस्थित असली तरी वेळोवेळी आपण जर चांगलं काम करायचं असेल तर वर्षातनं एकदा आपण आपली 100% उपस्थिती दरवर्षी दिली पाहिजे. आपण साहेब सांगितलं की आम्ही 11% आज यांना गेली 8 वर्षापासून डिव्हिडंड त्याचं व्याज देतो आहे. त्यांचे जे शेअर आहेत, आपल्याला साहेबांनीसुद्धा विनंती केलेली आहे की आपले शेअर पूर्वी 300चा होता, आता आपल्याला आता ह्यावर्षी सर्व सभासदांना विनंती करतो की आपले शेअर 1000 रुपयाचे झालेले आहेत, आपण 1000 रुपयाचे शेअरनी घ्या. आणि आपल्याला माहिती आहे की बँकेत सुद्धा एवढं व्याज मिळत नाही, पण आपण 11% देतो आहे. आपण नक्की याच्या पुढं जायचा प्रयत्न करू साहेब. आम्ही आत्ता ह्या कंडिशनमध्ये आम्हीसुद्धा 15-16% व्याज देऊ शकतो, परंतु आपण काय जो उरलेला निधी आपण बघताय, आम्ही दरवर्षी इमारत निधीत जमा करतो आहे आणि ते फिक्समध्ये टाकतो आहे, जेणेकरून आपली संस्था चांगल्या सुस्थितीत यावी, कधी तिला धोका निर्माण होऊ नये म्हणून आपण तो निधी जमा करतो आहे. तर ते नक्की आपली ती सूचना आम्ही अंमलात आणू. तसेच सभासदांनी या संस्थेवर जो काही विश्वास दाखवलेला आहे, आता आपण महिलांना इथं महिला सभासद भरपूरसे आपले जमलेले आहेत. मी विनंती करतो की तसं बोललं तर आपल्या दैनंदिन किंवा जी आपण महिना जी काही मासिक ठेव जमा करतो ती खूपच कमी आहे, कारण आपल्या जवळ संस्था आहे आणि आपल्या महिलांनी आपल्या ठिकाणी महालक्ष्मीनगरची कंडिशन मला माहीत आहे. आम्ही आपल्याला थोडंसं हे करणं गरजेचं आहे की कारण आपण महिला लोन मागायला आता हक्काने तुमची संस्था येणार, पण तुम्ही लोकांना म्हणजे त्यांना काही महिला जेंट्स समजा बोलतील, परंतु तुम्ही महिलांना बचत कशी करावी किंवा दैनंदिन किंवा मासिक बचत कशी करावी आपण सांगितलं पाहिजे. एखादी महिला अचानक 1000-1200 रुपये टाकते, 1500 रुपये, आणि 1-2 वर्षांनी तिला एक चांगली अमाऊंट मिळते. आपल्याला माहिती आहे की सोनार आपली भिशी लावतात, आपल्याकडून 1000-1500 काही आपल्याला मिळत नाही, आपलं नुकसानच असतं, पण ते एक आपल्याला सोनं 1 ग्राम मिळालं म्हणून. परंतु तुम्ही संस्थेत जेव्हा तेच 1-1, 2-2 हजार जमा करता आणि 2-3 वर्षांनी आपल्याला ती एक अमाऊंट 50,000, 70,000, लाख रुपये जी काय मिळते ते आपल्याला व्याजासहित मिळालेली असते. आणि त्याचा पुरेपूर सोनार कुठलाही तुम्हाला माझ्या माहितीप्रमाणे की जे सोनार असतात आपल्याकडनं भिशी म्हणून ते फक्त पैसे घेत राहतात, त्यांचा प्रॉफिट काढून वस्ती रूपाने देतात, पण ते कुठलंही आपलं नुकसान करून देत नाही. परंतु संस्थेत तुमचे पैसे जर जमा झाले तर तुम्ही महिला ती अमाऊंट घेऊन जाऊन तुम्ही पाहिजे तेवढं त्याच्यात सोनं किंवा काही तुम्हाला जे काय घ्यायचं तुम्ही घेऊ शकता. तर ह्या वर्षी नक्की आपण तो संकल्प करूया की आपण त्या दृष्टीने पुढं जाऊया, कारण ह्या ज्या पैशांनी संस्थेची असं जर डेली कलेक्शन आणि जे मासिक कलेक्शन आपण करतो त्याच्यानी संस्थेची अतिशय चांगली प्रगती होते. आपण जे काही तज्ज्ञ इथं शिकलेले असतील, मुलं असतील, त्यांना माहीत आहे. तसेच ही संस्था साहेब आज आपण आलात, दरवर्षी आम्ही मागच्या वर्षीसुद्धा पावणे वर्षी बोलवतो की मी ही जी संस्था आणलेली आहे ती माझी खंत होती आणि खरोखर चांगला उद्देश होता म्हणून आज माझ्या हातून ही गोष्ट घडली. पूर्वी लहानपणी आई बोलायची की काहीतरी आपण स्वतःसाठी करतो दुसऱ्यांसाठी केलं असेल, परंतु मी स्वतः पैसेवाला नाही झालो, परंतु माझ्या हाताने आत्तापर्यंत मला त्याचा अभिमान आहे की मला वाटतं कमीत कमी या संस्थेकडून 100-125 कोटीच्या चेकवरती सह्या झाल्यात आणि ते लोकांना वाटले गेलेत. आणि त्याच्यातून एखाद्याचं आम्ही दिलेल्या जे काय संस्थेकडनं जी काय असं उपकार नाही, पण जी काय सहकार्याने मदत केलेली आहे आमचे संचालक मंडळ, माझ्याबरोबर माझे सहकारी, त्याच्यानी प्रत्येकाची जेव्हा त्याचं जे काही काम होतं आणि त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तेच आमचं समाधान आहे. आणि ते जे काय आमच्या पाठीशी ते भाग्य आहे की वो त्याचं जे काम झाल्याच्या नंतर जी काय त्यांनी अपेक्षा आमच्याकडनं केलेल्या असतात की वो माझं काम व्हावं, माझा धंदा व्हावा. मी साहेब महालक्ष्मीनगरमध्ये काम करत असताना आम्ही स्वतःहून जाऊन एखादा खरोखर जर अडचणीत असेल तर त्याला मी स्वतः जाऊन त्याला सांगितलेलं आहे की तू हे, कारण ही जी वस्ती समोर पुष्कळशी मंडळी आता देव करो महालक्ष्मीनगर आता सर्वच जे महालक्ष्मीनगरला आलेले आहेत त्यांची प्रगती झालेली आहे. आणि ती झालेली असताना मी पुष्कळशा सभासदांना बघितले की त्यांच्या मुलांची काय कंडिशन आहे या 35 वर्षात. आणि ते करत असताना काही जणांना दिवसभर काही महिला श्रम करून यायच्या आणि सर्व पैसे 5-10% व्याजात घालवून पूर्ण पगार जो काही 4-5 हजार मिळायचे घाले. पण आम्ही एक 25 उदाहरणं अशी आहेत की त्या महिलांना स्वतःहून विचारून त्यांना पैसे दिलेले आहेत. आणि आपण बघत असाल की महालक्ष्मीनगरमध्ये आता एकही 5%-10% वाला सावकार राहिला नाही. औषधाला सुद्धा उरले आम्ही ठेवले नाही त्यांना.
आणि त्याचा प्रत्यय येतो की आज ते सावकार आणि त्याच्यामुळं भांडणं तंडणं सगळी लक्ष्मीनगरमध्ये पैशापायी किंवा व्यवहारापायी कुठली भांडणं झालेत किंवा व्याजवाला आला घरातनं सामान ओढून नेतोय असं राहिलं नाही. कारण प्रत्येक घरांघर आम्ही बघतोय की त्याचं खरोखर जर काय अडचण आली तर तो उठतो आणि सरळ जननी कोटेश्वरी. आज महालक्ष्मीनगर आणि कृष्णनगर शिवाजीनगर या परिसर आता गेल्याच्या नंतर पूर्ण अंबरनाथमधून लोकांची अपेक्षा आहे की आम्हाला या संस्थेकडून मदत व्हावी आणि ती आम्ही करतोय. थोडंसं 2 वर्षात कोरोना आल्यामुळं आमचं काम मुद्दामून नाही, पण तो आम्ही दुर्लक्ष व्हायला थोडंसं दुर्लक्ष पण म्हणता येणार नाही. परंतु जे काय हा जो आकडा आलेला आहे 7.45 तो नक्की त्याच्यातनं कमी करण्याचा 1-2-3% आणण्याचा प्रयत्न करू. आणि संस्थेला आपण मोलाचं मार्गदर्शन केलं. या संस्था आमच्या हातात दिलेली आहे आणि त्याचं नक्की आपल्या संस्थेचं नाव राहील आणि माझे जे काही सर्व सभासद आहेत त्यांना त्या संस्थेत आल्याच्यानंतर माझी स्वतःची संस्था आहे असं वाटलं पाहिजे. आपल्याला माहीत आहे की आपण सांगितलं आपण हे सगळं इथपर्यंत कसं पोचलो आहे. साहेब 5 वर्षांपूर्वी आम्ही जी फाईल येते किंवा ते जे FDचं जे कवर येतं ते सुद्धा आम्ही फेकलेलं नाही. ते सुद्धा सतत 5-5, 10-10 वर्ष ते सुद्धा वापरलेलं आहे. कुठलीही स्टेशनरी जास्त न सांभाळता फाईलसुद्धा फेकता न हे करता त्याला पण परत कागद लावून आमच्या सर्व मंडळींनी ती वापरलेली आहे. तसेच कर्मचारी आज तसं जर ऑडिटर साहेब इथं बसलेले आहेत, आपण आज 20 कोटीला 10 कर्मचारीसुद्धा ठेवू शकतो. परंतु आज आम्ही मला वाटतं 3 कर्मचारी आता काम करू. 4था आपण आता 2 महिन्यापूर्वी नियुक्त केलेलं आहे थोडं वसुलीसाठी. तरी पण आपण साहेबांनी सूचना केली, आपल्या पुष्कळशा सभासदांची सुद्धा सूचना आहे की तुम्ही आपण फुल टाईम करा. आपण मुख्य टाईम आपल्याला सर्वांना कारण माहिती आहे की आपण सर्वजण संध्याकाळी कामावर न येता आणि काम करता. परंतु आता ज्या भागात आपल्या विभागाची वस्तीसुद्धा वाढलेली आहे थोडा आपला कार्यभागसुद्धा वाढवायला लागेल आणि आपण नक्की दिवसभरासाठी किंवा हे गोल्ड लोन आहे त्याची लवकरात लवकर व्यवस्था करण्याचा प्रयत्न करू. थोडंसं आता वरती पहिल्या माळ्यावर चढून जायला लागते तेही आम्ही आता ठरवलेलं आहे की आपल्याला खालच्या खाली कसं काम करता येईल आणि ती नक्की ह्या वर्षी पुढच्या वर्षी आपल्याला ते दिसेल एवढं मी आपल्याला शब्द देतो. राहिली गोष्ट मी राजकारणात आहे परंतु कधी मी राजकारण केलं नाही. आत्ता आपण बघत असाल की प्रत्येकाला सांगितलं मी कुठलंही पहिला हे ठेवलं होतं की ज्या वेळेला माझी अडचण मी बघितलेली आहे की माझ्याबरोबरच्या चांगल्या सभासदांना माझे सहकारी त्यांना गरज असताना त्यांना मदत झालेली नाही. परंतु मी तसं केलेलं नाही. आज कुठल्याही पक्षाचा येऊ दे कुठल्याही समाजाचा येऊ दे आणि आपण सांगितलं तसं ही कुठल्या जातीसाठी अशी पतसंस्था नाही. ही सर्व समाजांसाठी सर्व जातीपातीच्या लोकांसाठी ही संस्था आहे आणि कुठलंही मी आत्तापर्यंत काम केलं नाही. कुठलंही काम याच्यापुढं असं मनात आकस ठेवून की हा वेगळ्या पक्षाचा आहे ते करणार नाही. खरं फक्त एवढंच की थोडंसं काटेकोरपणे बघतो की माझ्या संस्थेचं का हित म्हणजे माझ्या संस्था कशी चांगली चालवता येईल आणि त्या सभासदाकडून काय ह्या संस्थेला त्रास होणार नाही याचंसुद्धा आम्ही. कारण आमचं ह्या भागात माझी 40 वर्ष गेलेत. मला वाटतं घरातल्या माणसांना जवळजवळ 75% लोकांना आम्ही ओळखतो आणि ते जी काय काबाड कष्ट करून आज माझ्या भागातले खूप माणसं MIDCत कामाला जातात परंतु अतिशय इमानदार आणि आपला त्यांनी या पतसंस्थेमुळं आपला आर्थिक उद्धारच केलेला आहे. म्हणजे चांगली स्वतःची पण प्रगती केलेली आहे. अशी पुष्कळशी उदाहरणं आहेत. तरी मला वाटतं भरपूर काय बोलावं असं वाटतं पण आता वेळ पण झालेला अजून जेवणाची वेळ आहे. साहेब पण बघा मी मोठा माणूस नेहमी हा मोठा असतो. आज जैन बँकेचे ते उपाध्यक्ष आहेत. अगदी मला वाटतं आम्ही एक वेळ लेट झालो. मी आपली दिलगिरी व्यक्त करतो. 5-10 मिनटं मी अगोदर यायला पाहिजे होतं परंतु आज प्रमुख पाहुणे असून आपण बरोबर त्या टायमात येऊन बसला असतात तर हेच मोठंपणा आपल्याकडून काही आज शिकायला मिळालं. बसल्या जागी तुम्ही नुसतं भाषण ऐकलत नाही किंवा पाहुणे म्हणून आलात नाही. काही ह्या पतसंस्थेला मार्गदर्शनाने काही पॉईंट आपण लिहून काढलेत मी बघत होतो. तर मी नक्की ते आपल्याकडून थोडंसं आम्ही घेऊ. मी आज आता तो राजकारणाचा भाग नाही परंतु लक्ष्मीनगर किंवा महालक्ष्मीनगर या आपण बघताय की थोडंसं आता 5 वर्ष कोण नाही. मी तुम्हाला माझ्याच भागातली आहे. मी थोडंसं इथं जरी काम करत असलो तरी अजूनही समाजसेवेचं काय सोडलेलं नाही. आणि ज्या पद्धतीने मी विचार केला होता मागच्या 5 वर्षापूर्वी की माझंही वय आता 56 झालं आहे आता थोडंसं राजकारणातनं मोकळं होऊया. परंतु जी काय मंडळी आता लक्ष्मीनगर आम्ही जी काय पूर्वी मंडळी आहेत सर्वांनी संस्था आणल्या चांगलं हे केले की ह्या सगळ्या आर्थिक किंवा जी काय आपण तिथं राहता त्या सुखसोयी उपस्थित करत असताना थोडंसं आपण बघत असाल
कोरोना आला, त्याच्यानंतर काय राजकारण आपण बघितलं असाल, आपल्याला सर्वांना माहीत आहे. परंतु त्याच्यातून सुद्धा वेळ काढून आजही आम्ही फिरण्याचं काम करतो आहे. मेन म्हणजे आज मला ज्या काय माझी जी लोक आहेत, आज इथं जैन बँकेच्या मॅडम बसलेले आहेत, सपकाळ मॅडम. कुठलंही मला वाटतं आमच्या तिकडच्या मंडळीला की पैशासाठी असं 1,00,000-2 लाखासाठी किंवा 2-4 लाखासाठी असं फटकन जावं लागत नाही की तुमच्याकडे येतात. परंतु जी काय माझ्या वस्तीत तुम्हाला सांगत असतील की त्यांच्या गरजा आम्ही तिथंच पूर्ण करतो आहे. आणि त्याच्यामुळं आज आमचा आदर्श असं लक्ष्मीनगर आहे. खरोखर की सर्वांचा आभार मानतो की आपलं आज अंबरनाथमध्ये नाव आहे की आपलं शिवाजीनगर, लक्ष्मीनगर, श्रीकृष्णनगर हा जो भाग आहे, लोक आज शहरातली सुद्धा मानतात. अतिशय साफसफाई असते, लोक स्वच्छ राहतात, आर्थिक व्यवहारही चांगले करतात. म्हणून आज आपल्या भागाला लोक इथं तर मुंबईवरनं कोणाला यायचं असेल मध्यमवर्गीयानं तर ते पहिला आपल्या भागाचा विचार करतात किंवा पहिला आम्ही जर जाऊ लोक त्यांना सांगतात की इथं सगळं चांगलं आहे. साहेब थोडंसं बोलतो की राहून गेलं. मी आपल्याला बोललो की मी काय होतो, एका वेळचं मी काय माझी परिस्थिती होती, मी या सगळ्या लोकांना माहिती आहे. मी तर आलो ते MIDCत काम केलं, आपल्यालाही माहिती आहे. आपले भाऊ आणि माझे सगळे मित्र, आपण मला वाटतं माझ्यापेक्षा तुम्ही 1-2-3 वर्षांनी मोठे असाल. MIDCत 10 रुपयात सुद्धा काम केले. 87 साली हिराबाई बसलेले आहेत समोर. परंतु कधीकधी मनात विचार चांगला असेल. आज मी जरी माझ्याकडे पैसे एवढे नसले तरी आज 100-150 कोटीवरती सह्या केल्यात. अजूनही देव माझ्याकडून चांगलं काम करो साहेब. त्याच्यानंतर आज मला दिलेली, सगळ्यांना इथं सांगतो कोणाला माहिती नसेल, आज ही SICS शाळा आहे. मी जेव्हा 2000 साली नगरसेवक झालो त्यावेळेला तिथं ती 18 गुंठे जागा मला त्या काही सहकार्य केल्यामुळे ती मी घेतली होती. परंतु मी त्यावेळेचं इंग्लिश मिडियमचं फॅड आलं होतं आणि पलीकडच्या शिवाय इंग्लिश मिडियमची शाळा नव्हती. आणि 2002ला साहेब मी ॲडमिशनसाठी जायचो त्यावेळेला इंग्लिश मिडियमला कुठं ॲडमिशन मिळायचं नाही. SICS शाळा तिथं ॲडमिशन द्यायची आणि तेव्हा रिक्षाने इथनं मुलं जायची त्या शाळेत. मी तो कुठलाही विचार केला नाही. मी त्यांना बोललो, ते एवढंच बोलाय की तू ॲडमिशनसाठी तुम्ही येता, तुम्ही नगरसेवक येत ना, तर मला जागा आम्हाला द्या. आणि तेव्हा कोण बिल्डर एवढं जागा इथं स्टेशनजवळ देत नव्हते. ह्या भागात जागा त्यांना लांब मिळत होत्या. परंतु मी तो विचार केला आणि मी घरी आलो की आज ॲडमिशन करत असताना आज माझ्याकडे जागा आहे. मला त्यांनी सांगितलं होतं, जे बिल्डर होते त्यांनी, तू मला आरामात पैसे दे आणि ही जागा 18 गुंठे म्हणजे मी करोडो रुपये त्यावेळेला कमवले असते. परंतु त्यावेळची ती 18 गुंठे जागा मी सरळ निर्णय घेतला आणि मी ते सांगितलं मला इथं शाळा करायची. आणि मी त्याचं बिल्डरनं सांगितलं मी बिल्डिंग भले कधी होईन तो होईन बिल्डर, त्यावेळेला होईल. झालो पण. परंतु ती 18 गुंठे जागा SIC शाळा आहे ती मी स्वतः त्यांना जाऊन सांगून ती शाळा आपण त्याच वर्षी तो निर्णय घेऊन आपण एक 15 दिवसात त्या जागेचा व्यवहार करून त्या 15 दिवसात आपण त्या हरिओम पार्कच्या क्लबमध्ये शाळा चालू केलेली नाही. आज 2200 ते 2300 विद्यार्थी तिथं शिकत आहेत आणि करोडो रुपये लोकांचे आज या 22-23 वर्षात, मला वाटतं 2002 साली चालवली, करोडो रुपये पूर्वीच्या लोकांचे वाचलेले आहेत. हे कोणाला माहिती. आणि मला माझा मोठेपणा करायचा काय वाटत नाही, पण आज माझ्या हातून जे काम झालेलं आहे ते करोडो रुपये लोकांचे वाचलेले आहेत. आणि आज तुम्ही ज्या महिला महालक्ष्मीनगरच्या, शिवाजीनगरच्या जाऊन 2 मिनिटात मुलांना सोडून येता, ते काम आज ती जागा मी या शाळेसाठी दिलेली आहे. त्या शाळेला सुद्धा माहिती आहे आज एक चांगल्या संस्था ती उभी आहे. पण ते कधीही ते मोठेपणा केलेला नाही. त्याच्यानंतर आपल्याला सर्वांना माहिती आहे की ही संस्था जेव्हा आणली ती काय कंडिशनमध्ये, आपण 2.5 लाख रुपये भरून इथं सर्व भास्कर पालांडे आहेत, नंदुमाने, पण इकडं आपण कुठल्या त्या कांसाच्या शाळेत शिबिर घेतलं होतं आणि त्यावेळेला आपण संस्था आणली आणि आज आपण तिला एका चांगल्या सुस्थितीत आणून ठेवलेली आहे. दुसरी गोष्ट, मराठी करणारे इथं भरपूर जण आहेत अंबरनाथमध्ये, अगदी मराठीवर भरपूर बोलणार आहेत. पण जेव्हा ही गोखले राळकर शाळा, तिची मी स्टोरी ऐकली आणि त्या ज्या गोखले राळकर शाळेची जी जागा आहे ती त्या मॅडमनी, म्हणजे त्यावेळेला जी तो प्लॉट त्यांनी जो दान केलेला आहे आणि ती शाळा चालवलेली आहे, आज तिचा जेव्हा लिलाव, तो जी संस्था चालक होता त्यांनी लोकांना, बिल्डरला संगनमत करून आज बँकेने तिचा लिलाव करणार होते. त्यावेळेला मला वाटतं संपूर्ण मुलं आणि शिक्षक इथून जाणार होती, शाळा तिथं बिल्डिंग बनणार होती. परंतु मी आमचा मित्र शैलेश शिर्के, आमचा पप्पू फिरके, आम्ही तिघांनी मिळून ती शाळा हायकोर्टला तिचे 50 लाख भरून ती आज मराठी शाळा आहे ती वाचवलेलं काम आम्ही ते केलेलं आहे. आज जी मराठी लक्ष्मीनगरची, श्रीकृष्णाची कुठलंही जेव्हा मुलांना ॲडमिशन मिळत नाही तेव्हा हक्काने आम्ही त्या शाळेत त्यांना पाठवतो आहे. तर असो, ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. मला वाटतं मी थोडंसं जास्त बोललो, आपल्या दिलगिरी व्यक्त करतो. मला वाटतं संस्थेबरोबर कारण आपण सगळे जोडलेलो आहोत, कारण ही लक्ष्मीनगर, शिवाजीनगर, कृष्णनगर आणि आपण हे सगळं एकच कुटुंब आहे. त्याच्यानंतर कुठलंही आपण, आपले जे भेरे साहेब आता इथं आहेत, बिचारे आज
18-20 वर्ष आहेत. मी काही जरी माझा थोडासा माही ठरवलेलं आहे, मी नक्की या तुम्हाला वेळ जास्त देईन. आणि ज्या काय आपण साहेबांनी आज उणिवा याच्यात सांगितलेले आहेत त्याच्यात आपण सुधारणा करू. आपली संस्था कशी चांगली करता येईल त्याच्यावर लक्ष देऊ. आणि आपण सर्वजण एवढ्या वेळा आलात, बसलात, मला वाटतं उपस्थिती नक्कीच पुढच्या वर्षी डबल असेल. दातकिळे महाराजांनी आपल्याला सूचना केलेली आहे की रौप्य महोत्सव साहेब नक्की आपण एकदम जोरात करू. त्या दृष्टीने आपण तसं संकलन आपलं चालू आहे की अतिशय चांगला सोहळा तो आपण 25वा साजरा करू. तसंच माझे मित्र बोराडे साहेब, दिनकर बोराडे साहेब, तेही त्यांनी महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत. साहेब, पगारदारी संस्था चालवताना खूप सोपं असतं, परंतु ही संस्था चालत असताना काय करावं लागतं त्याचं मी बघतोय. आजही चांगली चांगली माणसं आहे ना, कशी तुटतात. म्हणजे माझं कोणाशी काय नाही, पण या संस्थेमुळं शेवटीला मला संस्थेचं पण माझं राजकारण सोडा, परंतु संस्थेचं हित मला जपणं आहे. कारण आर्थिक आज जे काही रिटायर माणसं आहेत, आज ज्यांनी विश्वास ठेवून आज 14-15 कोटीच्या ठेवी दिलेल्या आहेत, ते पहिलं त्यांना जपून त्या लोकांचे जे पैसे आहेत ते जपायचं काम करत असताना एखादा माणूस नाराज होतो आणि ते नाहक मग तो काय करतो. आता राजीव शिर्के यांनी मला थोडंसं नाही दिलं लोन, पण आम्ही विचार करतो हा भरू शकणार नाही. आणि एखाद्याला द्यायचं ठरवलं तर तो 2 लाखाच्या ऐवजी बोलतो मला 4 लाख रुपये दे. तर ते सगळं आम्ही त्याचा अभ्यास करूनच करतो. आणि मग तो एखादा माणूस नाराज होतो आणि मग मला त्याचं नुकसान होतं. तरी पण ते नुकसान करून मी नक्की ते नुकसान सहन करीन, काय मला त्याची पर्वा नाही. परंतु मी नक्कीच आपल्याला शब्द देतो की अध्यक्ष म्हणून, या संस्थेचा अध्यक्ष म्हणून माझ्यावर जी काही जिम्मेदारी टाकलेली आहे ती नक्की सांभाळून आपल्या सर्वांचे जे काही आपली आयुष्यभराची जी कमाई आहे ती नक्की आम्ही सांभाळण्याचं आमचं पूर्ण संचालक काम करेल. एवढं मी आपल्याला वचन देऊन माझे 2 शब्द संपवतो. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो, अभिनंदन करतो. सर्व विद्यार्थी आज आपले आलेले आहेत, कारण त्यांचंही मी अभिनंदन करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.